नमो बुद्धाय. जय भीम. 2. गतकर्मांचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतात काय? कर्मसिद्धांत बुद्धांनी निश्चित प्रतिपादन केला. पेराल ते उगवेल असे सांगणारे तथागत पहिल्याच होय. तथागत कर्मसिद्धांतावर इतका भर देत असत की कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. तथागत बुद्धांचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्यांचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्यापुरता मर्यादित होता. तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि या कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्म अथवा गतजन्मीच्या कर्मांत अंतर्भाव होतो. माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे गतजन्माचे दुष्कर्म, तो श्रीमंताच्या घरात जन्माला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म. जन्मतःच माणसात काही व्यंग असेल तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म. हा अत्यंत अपायकारक किंवा नाशकारक सिद्धांत आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला, प्रसलाना काहीच स्थान उरणार नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. हा विस्तृत कर्मसिद्धांत बौद्ध प्रणालीच आहे असा अनेक वेळा तथागत बुद्धांवर आरोप करण्यात येतो. परंतु तथागत बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होते काय? या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. गतकर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. शब्दाच्या ह्या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमावर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते. त्याप्रमाणेच ह्या शब्द परिवर्तनाने सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही. जे 2 प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तोच सिद्धांत निरनिराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे. हे जे 2 प्रश्न आहेत त्या 2 प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लागतो, त्याची प्रक्रिया कशी असते. दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते. ते वंशानुगत मातापितांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते. आपल्या मातापितरांपासून आपल्याला काय मिळते? शास्त्र सांगते, जेव्हा वीर्यजंतूचा गर्भाशयातील बीजांडाशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो. वीर्यजंतूच्या शिराचा बीजांडातील केंद्राणूत प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील बीजांडे आणि पित्याच्या वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे 2 सजीव पदार्थांच्या 2 कणांच्या युतीने होत असतो. या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती मातापितरांमुळेच होते असे बुद्धाने सांगितले. त्यावेळी तथागत बुद्ध राजगृहाजवळ इंद्र पर्वतावर विहार करीत होते. यक्ष आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणाला, तथागत म्हणतात पार्थिव आकार म्हणजे जीव नव्हे, मग जीव सशरीर कसा होतो? जीवाला ह्यास अस्थी हे जठार कुठून मिळतात? आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो? याला तथागतांनी उत्तर दिले, प्रथम कलल होतो, नंतर अर्बुद, त्यापासून पेशी वाढते आणि पेशींपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो. या घनात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत मातापित्यांपासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे, अर्थात कुठून हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही. आता गतकर्माचे स्वरूप कसे असते ह्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चिती केली पाहिजे, ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजावायचा की स्वतःच संपादलेला गुण समजावायचा. या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यास शास्त्र सहाय्य करू शकेल काय? शास्त्रानुसार मुलात आईबापाचं गुणविशेष उतरतात. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो. सर्व काही बालक आपल्याबरोबरच आणते
अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धास पटणारा ठरत नाही. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध आपल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवत नाहीत. याविषयीची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्मांच्या परिणामापासून मुक्त होतो काय, या प्रश्नांचे स्थविर नागसेनाने राजा मिलिंदला उत्तर दिले आहे. जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन, एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर. राजा, असे समज, एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो. चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय? होय. परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत. मग तो शिक्षापात्र का? कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणाम स्वरूप होते. त्याप्रमाणेच हे राजा, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते. म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. वा, छान नागसेना. राजा पुढे म्हणाला, जेव्हा ह्या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडत नाही त्याप्रमाणेच गतकर्मही त्याच्याबरोबर जाईल. पण मग ही गतकर्मे असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखवता येतात का? नाही. एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट कर. वृक्षाला जी फळे अद्याप यावायची आहेत ती, हे राजा, दाखवता येतील काय? ती भावी फळे तेथे आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय? निसंशय नाही. त्याप्रमाणेच हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत गतकर्मे दाखवता येत नाही. वा, छान नागसेना. 3. गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? अशा रीतीने बुद्धाचा कर्म सिद्धांत शास्त्रास धरून आहे. पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर तथागत विश्वास ठेवत नाहीत. जन्म हा माता पितरांपासून आहे आणि बालकाला जन्मतः तो वारसा लागतो, तो त्याच्या आईबापांकडून, असे बुद्ध मानत असल्यामुळे बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते यावर तथागत कसा विश्वास ठेवणार? तथागतांच्या विश्वासासंबंधीचे या तर्काशिवाय या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो. ते सूत्र म्हणजे चूळ दुःख स्कंद सूत्र. या सूत्रात तथागत बुद्ध आणि जैन यांचा संवाद होतो. या संवादात तथागत बुद्ध म्हणतात, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया, वाचा आणि मन यांचे निरोध केल्याने आपल्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होईल. मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवी पापकर्म करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो. गतकाळात परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात. दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते. ह्या तथागतांच्या प्रवचनाला त्या निगंठाने होकार दिल्यावर तथागतांनी विचारले, पूज्य माणसांनो, तुम्हाला पूर्वजन्म होतो किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हाला माहीत आहे काय? नाही, आम्हाला काहीच माहिती नाही. गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय? नाही, आम्हास काहीच माहिती नाही. गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापांमुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे काय? नाही, ते आम्हास काहीच माहीत नाही. दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतात. देवदह सुत्तात बुद्ध उपदिशतात. काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत. म्हणून ते म्हणतात, गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविल्याने भविष्यकाळात सोसावायचे काहीच उरत नाही. पापकर्मे क्षय पावतात आणि पापकर्माचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो. दुःखांचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो, असे निगठ्ठानाचे म्हणणे आहे. प्राण्यांचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळाच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगंठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे आणि जन्मकालीन परिस्थितीत त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरीसुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते. तथागत बुद्धांची विधाने आपल्या प्रश्नांच्या दृष्टीने संयुक्तिक आहेत.
जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असतील तर त्यासंबंधी शंका का निर्माण करतात? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारे बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवतील? गतजन्मीच्या कर्मांचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. ते आत्म्याचे अस्तित्व मानतात. आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्मांचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात. म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते. याच्याशी ते सुसंगत आहे, परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे. ज्याला तथागत बुद्धांचा सिद्धांत समजला नाही किंवा जो बुद्धिपरिसर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश्य आहेत असे दाखवण्याचा अट्टहास करतो आणि ज्यास बौद्ध धर्माचा सिद्धांत पूर्णपणे उमगला नाही त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसळलेला असला पाहिजे. तथागत बुद्धांनी हा सिद्धांत शिकवलेला असण्याची शक्यता नाही हे वरील कारणावरून स्पष्ट होईल. याशिवाय तथागत बुद्धांनी हा सिद्धांत शिकवला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते. हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे. असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? त्याचा एकमेव हेतू शासन अथवा समाज यांना गरीब आणि दलितांच्या दुःस्थितीचं उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा. नाहीतर असल्या अमानुष आणि बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता. महाकारुणिक म्हणून जे प्रसिद्ध आहे ते तथागत हा सिद्धांत उचलून धरतील अशी कल्पनाही करत नाही. अहिंसा. 1. अहिंसेचे भिन्न अर्थ आणि आचरण. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धांच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. करुणा आणि मंगल मैत्री या दोहोंशी अहिंसेचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध प्रणीत अहिंसा ही सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रसंग सापेक्ष होते? अहिंसा हे तत्त्व आहे की नियम? जे लोक तथागत बुद्धांची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुल्लंघनीय असे बंधन मानणे कठीण जाते. ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सत्तेचे असत्याला आणि गुणांचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते. ह्या प्रश्नांचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारार्ह आहे. सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते. उलट पक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला. ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालन हे वेगळ्या रीतीने केले दिसते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून 4 शिले मान्य केले आहेत. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. 2. अहिंसेचा खरा अर्थ. अहिंसेचा अर्थ काय? तथागत बुद्धांनी अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चय शब्दात तथागत क्वचितच उल्लेख करतात. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात तथागतांचा काय उद्देश होता याचा शोध घेतला पाहिजे. यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी अन्नदान स्वीकारण्याच्या वेळेस म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धांचा विरोध नव्हता. ज्या प्राण्यांची हत्या करण्याचा भाग घेतला नाही त्या प्राण्यांचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. अन्नदान म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धांचा विरोध होता. दुसरा यासंबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देऊ नये याला तथागतांचा विरोध होता आणि तसे तथागतांनी म्हटलेले आहे. अहिंसा परमधर्म हा अत्यंतिक टोकाचा सिद्धांत जैन धर्मात आहे, बौद्ध धर्मात नाही. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धांनी जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे. त्यात तथागत म्हणतात सर्वांवर मंगल मैत्री करा म्हणजेच तुम्हाला कोणाची हत्या करण्याची इच्छा होणार नाही. अहिंसेच्या तत्त्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. असे दिसते की ह्यावरून बुद्धांचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवर मंगलमैत्री करा असे सांगणारा होता. वरील विधानावरून बुद्धांना अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजवून येईल. जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता यामध्ये बुद्ध फरक करीत असत हे स्पष्ट होते. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी जीवहत्येला प्रतिबंध नाही. ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी तथागतांनी जीवहत्येला प्रतिबंध केला.
तथागत बुद्धांचा अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. हा सिद्धांत चांगला, भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा व सर्वांस आदरणीय असा नैतिक सिद्धांत आहे. ही गोष्ट खरी आहे की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तथागत व्यक्तींवर सोपवितात. परंतु नाहीतरी हा निर्णय दुसऱ्या व्यक्तींवर कसा सोपवता येणार? माणसाच्या अंगी प्रज्ञा असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे. जीवहत्येची आवश्यकता व अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे. तथागत बुद्धांची अहिंसा ही तथागतांच्या मध्यम मार्गास धरून आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे बुद्धाने तत्व आणि नियम यात भेद केलेला आहे. तथागतांनी हिंसेला नियमाचे रूप दिले नाही. ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून तथागतांनी तिचे विवेचन केले आहे आणि असे करण्यात तथागत अत्यंत शहाणपणाने वागले यात संशय नाही. तत्वांमध्ये तुम्हाला यानुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, नियमात नसते. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता. जय भीम.